महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्यातील बस स्थानकांवरील 630 ठिकाणी 6300 कॅमेरे लावणार आहे। त्यासाठी महामंडळाला महायुती सरकारनं 112 कोटी रुपये दिलेत। त्यातील 111 कोटी रुपयांमधून नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याची 5 वर्ष देखभाल करण्याचं काम TCIL या कंपनीला देण्यात आलंय। राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर कायमच ठोस भूमिका घेतली आहे। यामुळे शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन राज्यातील एसटी आगारांच्या आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बनवण्याचं सूचित केलं होतं। हा मुद्दा लक्षात घेऊन शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी बस आगारांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला गती दिली आहे। राज्यात परिवहन महामंडळाचे 251 आगार असून एकूण 31 विभाग आहेत। दररोज महामंडळाच्या 16,000 बस गाड्यांमधून अंदाजे 20 लाख महिला प्रवास करतात। या महिलांसह इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांवर दर्जेदार सीसीटीव्ही लावले जाणार आहेत। सर्व स्थानकांवरील सीसीटीव्ही मुंबईतील परिवहनच्या कमांड कंट्रोल सेंटरला जोडले जातील। त्यामुळे राज्यातील प्रत्येक स्थानकांवरील हालचाली राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजू शकतील। याचबरोबर आता बस स्थानकांसह बसेसमध्ये देखील प्रवाशांची विशेषतः महिलांना सुरक्षित वाटावं म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवले जातील। त्यासाठी AIचा वापर केला जाणार आहे। बस बंद जरी असली तरी देखील आतील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतील अशी व्यवस्था आहे। महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे महिलांसह सर्वच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे। महाराष्ट्राचा विकास करताना राज्याच्या जनतेची सुरक्षा ही सुद्धा राज्याची आद्य जबाबदारी आहे, हे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचं वाक्य या निमित्तानं पुन्हा अधोरेखित झालंय।